राज्यातल्या अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। दरम्यान पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। एक नजर टाकूयात राज्यातील पावसाच्या बातम्यांवर। नागपूरमधील भिवापूर तालुक्यातून वाहणाऱ्या नान नदीला पूर। भिवापूर नान मार्गावरील पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं लोणारा, धामणगाव, वणी, आलेसूर, खोलतोडा गावांचा संपर्क तुटला। नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेला। उमरेड सिरसी हिंगणघाट मार्गावर दुर्घटना। ट्रकमध्ये 2 जण असल्याची गावकऱ्यांची माहिती। इचलकरंजीच्या नरसिंहवाडी कुरुंदवाड शहराला पुराचा मोठा फटका बसलाय। कृष्णा आणि पंचगंगेच्या पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे। कृष्णा पंचगंगेच्या पाण्यानं श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिराला व शहराला दोन्ही नद्यांनी बेढा घातलाय। त्यामुळे या ठिकाणावरील जनजीवन विस्कळीत झालंय। चंद्रपूर शहरातील झरपट नदीच्या पुरात कार वाहून गेली। पुराच्या वेगवान प्रवाहात कार घालण्याचं धाडस केलं। कारचा दरवाजा उघडून झाडाला धरून ठेवल्यानं दोघांचा जीव वाचला। वाशिमच्या पूस नदीकाठी असलेला संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प तुडुंब भरला। मोठा उमरा ते 12 जहागीर दरम्यान पूस नदीच्या पुलावरून पुराचं पाणी। 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला। गडचिरोली जिल्ह्यात 12 दिवसांपासून मुसळधार पाऊस। भामरागड तालुक्यातील 50 घरं तिसऱ्या दिवशी पुराच्या पाण्याखाली। गडचिरोली, आरमोरी, नागपूर राष्ट्रीय महामार्ग काही तासात बंद होण्याचं चित्र। सांगलीत पुराच्या पाण्यात जाऊन बंद पडलेला वीज पुरवठा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सुरळीत केलाय। सांगली जिल्ह्यातील 4062 नागरिकांचं पुरामुळे स्थलांतर करावं लागलं। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांना वाचवलं। पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाने स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू केलं। भंडारा शहरातील खातरोड परिसर जलमय झालाय। रुक्मिणी नगर, वैशाली नगर भागात 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं। घरात आणि दुकानात पावसाचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। मुसळधार पावसानं भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला गळती। रुग्णालय परिसर जलमय। दोषपूर्ण बांधकामावर कारवाई करण्याची मागणी। भंडाऱ्याच्या खातरोड मार्गावरील अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी। घरात आणि दुकानात शिरलेलं पावसाचं पाणी मोटार पंपानं बाहेर काढलं। नांदेडच्या हदगावमध्ये पुराच्या पाण्यात तरुणाची स्टंटबाजी। पांडव पुलावरून पुराच्या पाण्यातून दुचाकी काढण्याचा प्रयत्न। घटनेत दुचाकी वाहून गेली। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। या बातम्यांचा एक छोटासा ब्रेक घेऊयात। पात्रा TV9 मराठी।